सप्टेंबर 2016 पासून जिल्ह्यातील खासगी तसंच सरकारी शाळांमधील शिक्षकांचं वेतन जिल्हा बँकेकडून अदा झालेले नाहीत। कधी-कधी 1-2 हजार रुपये देऊन शिक्षकांची बोळवण केली जाते। परिणामी सर्वांचीच आर्थिक कुतरवड होते। अखेर शिक्षक मतदारसंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने केली। शाळांचे निकाल येत्या 1 मे रोजी जाहीर होत आहेत। थकीत वेतन न मिळाल्यास निकाल रोखून धरण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। आणि हप्त्यात हातामध्ये पैसे मिळत नाहीये, सरकारकडनं जमा होतो पगार आणि एनडीसीसी बँक आम्हाला पैसे देत नाही। 2-2 हजारावर आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात, हजारावर कधी-कधी तर काहीच मिळत नाही। आता तर काल परवापासून त्यांनी असं धरलंय की आमच्याकडे पैसे नाहीये, माणूस गेलेला आहे घ्यायला, आम्ही तिथे दिवसभर बसतो आणि पैसे मिळत नाही। प्रत्येक ठिकाणी शिवाय शाळेचा निकाल 1 तारखेला दिला नाही तर काय होईल विचार करा। आम्हाला तो आम्ही रात्रभर म्हणजे रात्री थांबतोय शाळांमध्ये रात्र होतोय आम्हाला त्या निकालासाठी, कारण निकाल 1 तारखेला गेलाच पाहिजे। ती जबाबदारी आमच्यावर आहे, मग आमच्या पगाराची जबाबदारी आणखी कोणी घ्यायची? सरकारने घ्यायची नाही। हे पोलीस म्हणतात आणखी इकडे थांबू नका तिकडे थांबू नका। करायचं काय आम्ही? आमचे मुलं मोठ्या शाळांमध्ये म्हणजे कॉलेजांमध्ये शिकतात, त्यांचे फीवाले लोक थांबत नाही राहिले, डायरेक्ट घराचे हप्ते थकलेले, घराचे 5 हप्ते थकलेले। या शिक्षकांना मागच्या वेळेस 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला होता। एनडीसीसी बँक तुम्हाला पैसे देईल, शिरसाट आणि नरेंद्र दराडेने आम्हाला फसवलं, लेखी दिला, लेखीमध्ये बबाल केला आणि आम्ही 72 नाही तब्बल 8 दिवसांनी पुन्हा आलो। शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी आता तरी आम्ही म्हणतो या संचालक मंडळाचं करायचं काय किंवा या बँकेचं करायचं काय? यापुढे बच्चू कडू सारखा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही। आमचा जेलमध्ये गेलो आणि मेलो तरी चालेल, पण आमचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे। व्यक्ती असून त्यांनी अनेक प्रकारची कर्ज घेतलेली आहेत, संसारासाठी अनेक स्वप्न रंगवलेली आहेत आणि या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी शिक्षक बँकेमध्ये पैसे राखून असतात। हे बँकेचे पैसे त्यांना मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अतिशय मोठ्या प्रमाणावर मोठं संकट आलेलं आहे। याचा गांभीर्याने विचार करावा, नाहीतर याचा या आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते अतिशय उग्र होण्याची शक्यता आहे। नेहल चंद्रशेखर आपटे, सीडीओ मेरी हायस्कूल। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।